हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. वेलकम टू माय अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ स्पेशली ह्याच्यासाठी आहे की माझं नवीन शँडलियर केक आहे, त्याचं बिहाइंड द सीन मी या ब्लॉगमध्ये शूट केलं आहे. एका केक मागे किती मेहनत असते, किती दिवस लागतात या सगळ्या गोष्टी करायला, या सगळ्या गोष्टींचा एक ब्लॉग, छोटासा ब्लॉग बनवला आहे मी. तो नक्की एन्जॉय करा. आणि इंस्टाग्रामच्या पेजवरती मी रील अपलोड केली आहे, तीसुद्धा नक्की जाऊन चेक करा. मी इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. आणि ब्लॉग कसा वाटतोय हे नक्की कमेंट करा. सो ब्लॉग एन्जॉय करा पुढे. हा होता मॉर्निंगचा इव्हेंटवाला दिवस आणि मी आणि पप्पा सकाळी 10:30 वाजता हॉलवरती गेलो. ही मोटारवरती पप्पानी काल रात्रीच बांधून घेतली होती, बट काल मी नव्हते आले त्याच्यामुळे व्हिडिओचे टेक काही घेतले नव्हते. सो आज ज्या वायर वगैरे होत्या या सगळ्या गोष्टी आम्हाला फिटिंग करून घ्यायच्या होत्या, कारण की वायर ही जी मोटार आहे ती स्टेजच्या बरोबर सेंटरला होती आणि वायर अशा आलेल्या चांगल्या दिसत नव्हत्या. सो आम्हाला एका साईडने या सगळ्या वायर घ्यायच्या होत्या आणि आम्ही एकदा सगळ्या गोष्टींची ट्रायल घेत होतो, मी आणि पप्पा. इथे पाठीमागे डेकोरेशनवाले म्हणजे चेअर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून घेत होत्या. त्याच्यानंतर मी, पप्पा आणि शुभम आम्ही तिघांनी मिळून ह्याची वायरची फिटिंग वगैरे करून घेतली. आणि तेवढ्यात लाईट गेली होती. शुभमवरती खूप अंधारात होता आणि पण आम्ही टॉर्च वगैरे लावून हे काम कंप्लीट करून घेतलं, कारण की आम्हाला 4-4:30 वाजता प्रॉपर सेटअप केकचा करून घ्यायचा होता आणि आम्हाला सकाळीच हा टाईम होता की आम्ही वायरच्या वगैरे फिटिंग करून घेऊ. त्याच्यानंतर वायरच्या फिटिंग केल्यानंतर ही वायर या कॉलमच्या इथे आणून सोडली, कारण की इथे खाली प्लग वगैरे होतं. सो आम्हाला इथेच इझी पडणार होतं. त्यानंतर घरी आल्यानंतर जे खाली माझा बेस होता त्याला मी फ्लावर्सच्या डेकोरेशन करून घेत होतो. सो इथे जे डमीज वगैरे आहेत त्याची तयारी झाली आहे. इकडे ट्रफलचा केक माझा जो आहे मेन तो सेट झाला आहे प्रॉपर. मी त्याला फिनिशिंग दिली आहे. आता त्याला फॉन्डंट कवर करायचं आहे आणि इकडे हे फ्लावर्स वगैरे त्याला मी ह्या स्टिक्स वगैरे लावून देते आहे. 4 वाजलेत, मला अर्ध्या तासात सगळं उरकून 4:30ला तिथं पोचायचं आहे. 5 वाजेपर्यंत मला सेटअप रेडी करायचं आहे, कारण की 5:30-6ला त्यांचे गेस्ट चालू होतील. ते गेस्ट येण्याच्या आधी मला सगळं करायचं आहे. सो खूप म्हणजे भीती वाटते मला की हा सेटअप माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे एवढा मोठा, बट बघूयात नीट होईल का. आता मी सगळं सामान घेतले, मागे ठेवले काही इथे. मी केक घेऊन बसले. आता आम्ही 3 निघालो आहे. 5 झालेत. परत घरी आलो होतो आता. जो मी केक चा बेस घेतला होता त्याचा होल छोटा केला होता मी, आणि माझ्या लक्षातच नाही त्यात स्टड घालायचा. आणि आता घरी येऊन चेक केला तर 12 mm मी होल केला होता आणि स्टड माझं 16 mm आहे. बरं झालं अर्ध्यातून परत आले. तिथं जर केकच नसता घुसला खूप अवघड झालं असतं. सो आता झालं, परत निघते. सो आम्ही पोहोचलो होतो लोकेशनला. लोकेशन घरापासून खूप जवळ होतं, संत तुकाराम पॅलेस भोसरीमध्ये. त्यानंतर मी आणि पप्पा समृद्धी आम्ही तिघंसुद्धा सगळा सेटअप लावून घेत होतो. मी जास्त खूप नर्वस होते, कारण की हा सेटअप माझ्यासाठी फर्स्ट टाईम होता आणि ज्यांच्यासाठी होता त्यांच्या माझ्याकडनं खूप जास्त अपेक्षा होत्या की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. आणि माझं पण असं होतं की खूप मोठे मोठे लोक येतील, सो त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम नको व्हायला, फसायला नको. सो नर्वस होते मी, बट आमच्या सगळ्यांची मेहनत कामयाब झाली आणि केक हा सक्सेसफुली झाला. आता मी सगळ्या गोष्टींचं डेकोरेशन करून घेते आहे. केकवरती फ्लावर्स आणि खाली जे फ्लावर्सच्या माळा वगैरे लावल्यात त्यांना स्ट्रेट करून घेते. आणि पप्पा लांब जाऊन बघतात की केक कसा दिसतोय लांबनं. थोडासा टिल्ट झाला होता, बट आम्ही त्याला थोडंसं काहीतरी ॲडजस्टमेंट करून त्याला सरळ केला. आणि त्याच्यानंतर मी फ्लावर्स वगैरे लावून घेतले सगळे केकला, कारण की कॉम्बिनेशन हे व्हाईट आणि सिल्वरच ठेवायचं होतं. आणि खाली जे फ्लावर्सच्या माळा आहेत त्या कलरफुल ठेवल्या होत्या. त्या प्रॉपर स्टेजचं डेकोरेशन होतं त्याला एकदम मॅच झालं होतं.
स्टेजचं जे डेकोरेशन आणि माझ्या केकचं जे खालचं डेकोरेशन आहे ते एक्झॅक्टली मॅच होतं. तुम्ही बघू शकता की प्रॉपर असं दिसतं की हा एक डेकोरेशनचाच पार्ट आहे, बट नाही, तो केक आहे माझा. आणि हा होता केकचा फायनल लुक. त्याला बघून मी इतकी सॅटिस्फाय झाले की येस, मी केलं आणि माझ्याकडनं झालं. इथून मी समृद्धीला सांगितलं होतं की लांबनं व्हिडिओ घेऊन दाखव मला की कसं दिसतोय केक, आणि खूप सुंदर दिसत होतं. म्हणजे मी व्हिडिओ पाहिल्यानंतर इतकं भारी वाटत होतं की सगळं परफेक्टली मॅच झालं आणि मला जसा हवा होता तसा केक झालाय. सो कसा वाटला हा केक. त्यानंतर आमचं सगळं फोटोशूट झालं आणि आम्ही घरी गेलो. फ्रेश होऊन परत लोकेशनवरती आलो आणि त्यांचा साखरपुडा झाला होता, बट नवरी जी होती ती आवरायला गेली होती. 9, 9:30 झाले होते आणि त्यानंतर त्या दोघांची एंट्री झाली. त्यानंतर आम्ही जेवण करून परत हॉलवरती आलो आणि केकचा सेटअप काढण्यासाठी. तर कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमची सगळ्यांची मेहनत कशी वाटली हे पण सांगा आणि केक पण कसा वाटला हे पण नक्की सांगा. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. ओके, बाय. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.